नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2020 जून 2020 पासून परिचित असलेल्या या नागरी भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो 4 मॉड्यूल्सचा समावेश आहे. मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख, या मॉड्यूलचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन, नागरीकरण, या मॉड्यूलचा अभ्यासही आपण पूर्ण केलेला आहे. मॉड्यूल थर्ड स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी संरचना व नागरी रूपिकी या चॅप्टरचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत. आणि मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, नागरी समस्या आणि त्या संदर्भातील उपाययोजना. तेव्हा या 4 प्रकरणांनी युक्त असा हा जो सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये आपण मॉड्यूल क्रमांक 3 नागरी संरचना व नागरी रूपिकी या चॅप्टरचा आपण अभ्यास सध्या करीत आहोत. मित्रांनो, या चॅप्टरमध्ये आपल्याला स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी संरचना व नागरी रूपिकी यामध्ये कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी, नागरी संरचना व नागरी रूपिकीची संकल्पना, या पहिल्या मुद्द्याचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. कन्सेप्ट ऑफ सिटी रिजन अँड CBDs, नगरातील विभाग आणि CBD या मुद्द्याचाही आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. रूरल अर्बन फ्रिंज, नागरी रूपिकी व नागरी संरचनेमध्ये आपण ग्रामीण नागरी पट्ट्याचाही अभ्यास मित्रांनो पूर्ण केलेला आहे. आणि या चॅप्टरचा शेवटचा जो भाग आहे, मॉडेल्स ऑफ टाउन मॉर्फॉलॉजी, म्हणजेच नागरी संरचना किंवा नागरी रूपिकी म्हणूया संदर्भातील सिद्धांत किंवा प्रतिमानं यांचा आपण अभ्यास करीत आहोत. यामध्ये मित्रांनो द कॉन्सेंट्रिक झोन थेअरी, सकेंद्रीय किंवा समकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांत 1923 मध्ये बर्गेसने मांडलेला आहे, तो आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे. द सेक्टर थेअरी हा 1939 मध्ये हा सिद्धांत होमर हाइट यांनी मांडलेला आहे आणि या सिद्धांताचा आपण अभ्यास सध्या करीत आहोत. आणि या तासाला तो अभ्यास पूर्ण करून आपण द मल्टीन्यूक्लियर थेअरी, बहुकेंद्रीय सिद्धांत च्या अभ्यासाकडे आपण आज ओळणार आहोत. आणि आज आपला हा जो काही चॅप्टर किंवा टॉपिक किंवा मॉड्यूल्स
स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी संरचना व नागरी रूपिकी हा पूर्ण होणार आहे मित्रांनो. तेव्हा आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं याच्यावरती एक नजर टाकूया, दृष्टी टाकूया आणि आपण या सिद्धांताकडे वळूया. आतापर्यंत आपण नगराची संकल्पना, संरचना व रूपिकी याची संकल्पना जी आहे ती संकल्पना आपण मित्रांनो अभ्यासलेली आहे. त्यामध्ये नागरी विभाग, ज्याला आपण केंद्र भाग आणि बाह्य भाग असे दोन विभाग केलेले आहेत, त्यांची असणारी जी काही वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांचाही अभ्यास आपण केलेला आहे. याशिवाय नागरीकरण प्रक्रियेतून जे काही नवीन विभाग उदयास आले, या दोन प्रमुख विभागाच्या अंतर्गतच, ज्याला आपण केंद्र भाग आणि बाह्य भाग म्हणतो, याच्या अंतर्गतच हे विभाग नव्यानं उदयास आलेले, ते सर्व विभाग आपण अभ्यासले. व्यापारी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, अन्य सेवा क्षेत्र, उद्याने व खुले क्षेत्र, निवासी उपनगरे इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण केला. आणि यामध्ये व्यापार क्षेत्र, त्या ठिकाणी आपण CBD म्हटलं होतं, म्हणजेच सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, केंद्रीय व्यवसाय क्षेत्र, याचा जो काही अभ्यास आहे तो आपण सविस्तर केला. या केंद्रीय व्यवसाय क्षेत्राची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली, यांची कार्य सीमा आपण अभ्यासल्या, या क्षेत्राच्या समस्या व भवितव्यांचा आपण अभ्यास केला. आणि मित्रांनो आपण पुढं ग्रामीण व नागरी पट्टा, त्याच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. ग्रामीण व नागरी विभाग ओळखण्याचे घटक आपण अभ्यासले. ग्रामीण नागरी पट्टा विभाजन मर्यादा आपण अभ्यासल्या. आणि ग्रामीण नागरी पट्ट्याची जी काही रचना आहे ही रचना आपण अभ्यासली. ग्रामीण नागरी पट्ट्याच्या जे काही समस्या आहेत या समस्या आपण अभ्यासल्या. त्यामध्ये भूमी उपयोजनातील अडचण, नागरी सेवा सुविधा समस्या, प्रशासकीय समस्या, मानवी समस्या अशा विविध समस्या आपण अभ्यासल्या. त्यानंतर नागरी संरचना सिद्धांत, ज्याला आपण मॉडेल्स ऑफ टाउन मॉर्फॉलॉजी आपण म्हणतो, या गोष्टींचा आपण अभ्यास मित्रांनो सुरू केलेला आहे. आणि द मॉडेल्स ऑफ टाउन मॉर्फॉलॉजीज म्हणजेच नागरी संरचना सिद्धांत, या सिद्धांतामधील पहिला सिद्धांत आहे समकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांत. यामध्ये केंद्रीय व्यापार कटिबंध, संक्रमण क्षेत्र, श्रमिक क्षेत्र, उच्चवर्गीय क्षेत्र, अभिगमन लोकांचे क्षेत्र, गुण दोष इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपण केला. आणि मित्रांनो आपण दुसरा जो सिद्धांत आहे नागरी संरचना सिद्धांत, त्रिज्याखंड सिद्धांत, याची पूर्व पेटिका आपण अभ्यासली. हा सिद्धांत अमेरिकन तज्ज्ञ, जो आपण त्याला होमर हायट असं नाव आहे, आणि त्यांनी हा जो काही सिद्धांत आहे होमर हायटनी हा सिद्धांत 1939 मध्ये मांडला. या सर्व गोष्टी आपण अभ्यासल्या. आणि आज आपल्याला याशिवाय मध्यवर्ती व्यापार क्षेत्र जे आहे या संदर्भात ही थोडीशी माहिती आपण पाहिली. आणि मध्यवर्ती व्यापार क्षेत्र कुठं असतं तर पहिला आकडा ज्या ठिकाणी इथं लिहिलेला आहे, थोडासा एक हा अंक तिरका आलेला आहे, परंतु हा जो मध्यवर्ती वर्तुळ दिसतंय आपल्याला तो पहिला आकडा आहे. आणि ते मध्यवर्ती किंवा केंद्रीय व्यापार क्षेत्र, ज्याला CBD म्हणतो आपण, CBD आहे मध्यवर्ती व्यापार क्षेत्र. आणि त्या CBD मध्ये काय काय असतो याचाही उल्लेख आपण केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण या सिद्धांतामध्ये लघु व मोठे जे काही उद्योग आहेत हे उद्योग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थात हे उद्योग कुठं आहेत, काय आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. आणि विशेषतः आपल्याला पाहायला मिळतं, या आकृतीकडे आपण थोडंसं लक्ष
दिलं तर ह्या आकडा जो लिहिलेला आहे त्या भागामध्ये आपल्याला लघु व जे काही मोठे उद्योग आहेत हे मोठे उद्योग या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या विभागावरती अधिक भाष्य या ठिकाणी होमर हाईट यांनी केलेलं नाही आहे. त्याचं कारण मित्रांनो की त्यांनी जो फोकस केलेला आहे तो निवासी क्षेत्राच्या संदर्भात केलेला आहे. म्हणून निवासी क्षेत्रांच्या संदर्भात यांनी काही भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याची पूर्वपीठिकेमध्ये माहिती पाहिली होती आणि पुढंही आपण माहिती पाहूया. तेव्हा आपण या दुसऱ्या क्षेत्रामध्ये शहरामध्ये आवश्यक असणारे किंवा शहराला चालना देणारे किंवा नागरीकरण प्रक्रियेस जे काही गती देणारे जे काही भाग असतात त्याच्यामधील एक महत्त्वपूर्ण भाग असतो मित्रांनो, तो म्हणजे त्या शहरामधील उद्योग, लघु उद्योग, मोठे उद्योग. हे जसं आपल्याला व्यापार जो आपण म्हणतो केंद्रीय मध्यवर्ती किंवा केंद्रीय किंवा मध्यवर्ती व्यापार क्षेत्र असं आपण त्याला म्हणतो. तर हे जे काही CBD असतं या CBDमध्ये जो काही व्यापार होतो तो कशाचा होतो तर या लघु उद्योगांच्या संदर्भातील तो व्यापार ही असू शकतो. इथं छोटे मोठे व्यापार तर आहेत, लोकांना जे काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोयीसुविधा पुरवणारे जे काही व्यापार हा मध्यवर्ती ठिकाणी चालतोच, परंतु या लघु आणि मोठ्या उद्योगांची जी काही संपर्क कार्यालय सुद्धा मध्यवर्ती असतात मित्रांनो. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये ही गोष्ट 1939 मध्ये आहे आणि अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो जी काही संपर्क यंत्रणा आहे ही संपर्क यंत्रणा ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो किंवा दळणवळण म्हणतो याचा इतका विस्तार झालेला आहे की सगळं जग तुमच्या मुठ्ठीमध्ये आलेलं आहे किंवा तुमच्या हातामध्ये आलेलं आहे स्मार्टफोनच्या साहाय्यानं. आणि त्यामुळं तुम्हाला तुमचं कार्यालय या CBDमध्येच पाहिजे असं नाही आहे. नंतरच्या काळामध्ये म्हणजे 1920 आणि 30च्या दरम्यान जो काही कालखंड होता या कालखंडामध्ये जी परिस्थिती होती तशी परिस्थिती राहिलेली नाही. तर 1920 आणि 30च्या कालखंडामध्ये आपण पाहतो की एकच CBD असायची किंवा मध्यवर्ती व्यवसाय क्षेत्र हे एकच असायचं, कोर भाग त्याला म्हणायचं. परंतु नंतरच्या काळामध्ये या शहरांचा विकास होत गेला आणि या CBDचं सुद्धा मित्रांनो काय होत गेलं की अनेक ठिकाणी या CBD किंवा ज्याला आपण म्हणतो ना की व्यापार क्षेत्र किंवा व्यापार केंद्र ही बाहेरच्या भागामध्ये सुद्धा नव्यानं स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं त्या कालखंडातील हे वर्णन आहे किंवा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की अशा प्रकारे काळाच्या ओघामध्ये हे जे काही सिद्धांत आहेत हे सिद्धांत पाठीमागं पडत जातात. तरी पण या ठिकाणी होमर आणि हाईटनी सांगितलेलं आहे की 2 नंबरचा जो काही सेक्टर आहे किंवा त्रिज्या खंड म्हणतो आपण, हा त्रिज्या खंडामध्ये आपण विशेषतः त्या ठिकाणी लघु आणि मोठे उद्योग स्थापन झालेले असतात. आणि हे उद्योग मित्रांनो शहरांना काय करतात, चालना देतात. हे या ठिकाणी आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तर तिसरा जो काही यातला भाग आहे त्रिज्या खंड सिद्धांतामध्ये याचं नाव आहे खालच्या वर्गातील लोकांचे निवास क्षेत्र. या ठिकाणी अमेरिकन जो तज्ज्ञ आहे या तज्ज्ञाचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे नाव आहे होमर हायट. या होमर हायटने जे काही खालच्या वर्गातील लोकांचं निवासी क्षेत्र असं याला नामकरण केलं आहे तिसऱ्या विभागाला. आणि हा खालचा वर्ग म्हणजे भारतामध्ये जी काही संकल्पना आहे की ज्याला आपण काय म्हणतो हरिजन वर्ग म्हणतो, अशा दृष्टिकोनातून हा शब्द आलेला नाही. हा आर्थिकदृष्ट्या खालचा वर्ग किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग असा या ठिकाणी अर्थ अभिप्रेत आहे मित्रांनो होमर हायटना. आणि ह्या होमर हायटनी आर्थिकदृष्ट्या मागास किंवा खालच्या वर्गातील लोकांचे जे काही निवास क्षेत्र आहे हे अनेक ठिकाणी विभागलेलं असतं
हे आपल्या सिद्धांतांच्या साहाय्याने दाखवून दिलेलं आहे. आणि हे साधारणपणे कुठं मोठ्या प्रमाणात हे क्षेत्र असतं, तर जे लघु उद्योग असतात आणि मोठे उद्योग असतात यांच्या सानिध्यामध्ये हे जे काही क्षेत्र असतात हे क्षेत्र अधिक विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ आपण पाहूया की या आकृतीमध्ये जो काही 2 अंक लिहिलेला जो विभाग आहे, जो खंड आहे, जे काही क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये लघु आणि मोठे उद्योग आहेत. आणि या लघु आणि मोठ्या उद्योगाच्या संपर्कात आपल्याला हे तिसरा जो घटक आहे, ज्याला आपण खालच्या वर्गातील किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांचे निवास क्षेत्र म्हणतो, हे 3 अंकानं दाखवलेलं आहे. तर हे लघु आणि मोठ्या उद्योगांच्या संपर्कात हे लोक राहिलेले आहेत. बघा, आपण 3 अंक कुठं आपण लिहिलेलं आहे, आपण जर पाहिलं तर मित्रांनो हे अंक कुठं लिहिले आहेत, तर यांचं मोठं क्षेत्र कुठं आहे, तर 2 नंबरचं जे क्षेत्र आहे लघु आणि मोठे उद्योगांच्या लगतच हे मोठ्या संख्येनं खालच्या वर्गातील किंवा श्रमिक वर्ग, आपण दुसराही शब्द वापरू शकतो, श्रमिक वर्ग या ठिकाणी राहिले आहे. कारण यांना या लघु आणि मोठ्या उद्योगामध्ये काम करण्यासाठी त्यांना तिथं लगेच पोहोचणं सोयीचं व्हावं या दृष्टिकोनातून अशा प्रकारची आपल्याला निवास क्षेत्र या ठिकाणी विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय मित्रांनो आपल्याला हे 3 हे क्षेत्र कुठं 4 आणि 5 या संदर्भात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इथं छोटंसं आपण डॉट 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 लाईननं 3 ठिकाणी 3 आकडे लिहिले आहेत. आपण ते कुठं आहेत की 4 आणि 5 या क्षेत्रामध्ये सुद्धा 4 आणि 5 म्हणजे मध्यमवर्गीयांचे क्षेत्र आणि उच्चवर्गीयांचे क्षेत्र आर्थिकदृष्ट्या या क्षेत्रामध्ये. आणि विशेषतः आपण पाहतो की केंद्रीय जे काही व्यापार क्षेत्र असतं या लगत हे लोक आपल्याला राहिलेले पाहायला मिळतात. याचं कारणही असं आहे की मित्रांनो बरेच हे जे काही श्रमिक वर्ग आहेत हे श्रमिक वर्ग मध्यमवर्गीयांना आणि जे काही उच्चवर्गीयांना सुद्धा मदत करत असतात त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या घरामध्ये धुणं भांडी करणं, लोट झाड करणं, त्यांचा बाजार आहाट करणं किंवा त्यांच्या मोठ्या धनिक लोकांच्या घरामध्ये जे काही मोठं गार्डनिंग असतं त्या गार्डनिंगमध्ये सेवा देणं, किंबहुना जी काही केंद्रीय मध्यवर्ती व्यवसाय क्षेत्रामध्ये सुद्धा काही छोटे मोठे व्यवसाय असतात, जसे की दुग्धजन्य व्यवसाय किंवा प्रिंटिंग प्रेस अशा काही गोष्टी असतात, त्यामध्ये सुद्धा हे लोक कामगार लागतात. त्या दृष्टिकोनातून हे लोक आपल्याला 3 जे लोक आहेत तृतीय श्रेणी आपण इथं केल्या, तिसरा आकडा टाकलेला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, मागासलेले लोक किंवा श्रमिक लोक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक हे लोक कुठं राहिले आपल्याला की 4-5 या सेक्टरमध्ये सुद्धा राहिलेले पाहायला मिळतात. आणि त्यांनी ते ठिकाण कुठं निवडलेलं आहे बघा, जे केंद्रीय मध्यवर्ती क्षेत्राला लागून त्यांनी जागा निवडलेली आहे आणि त्या ठिकाणी हे राहत आहेत असं चित्र आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पहा, तर मित्रांनो हा जो काही दुसरा लघु मोठे उद्योगांचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राच्या नजीकच हे श्रमिक लोक, कामगार लोक किंवा आर्थिकदृष्ट्या थोडंसं दुर्बल लोक आपल्याला राहिलेले पाहायला मिळतात. पहा, त्यानंतर चौथा आकडा आहे तो म्हणजे मित्रांनो मध्यमवर्गीय लोकांचे निवास क्षेत्र. हा मध्यमवर्गीय लोकांचं निवास क्षेत्र सुद्धा आपण पाहिलं तर ते साधारणपणे जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत यांच्यापासून थोडासा वेगळा हा भाग असतो आणि त्या ठिकाणी ते राहिले असतात. अर्थात हे सर्व आर्थिकदृष्ट्या हे वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. हे यांचं निवासस्थान कुठं आहे हे या आकृतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे
हे साधारणपणे यांचं निवासस्थान जे आहे हे जे काही धनिक लोक आहेत किंवा श्रीमंत लोक आहेत आणि गरीब लोक आहेत यांच्या दरम्यानचा जो काही खंड आहे, त्रिज्याखंड किंवा खंड म्हणूया, या दरम्यान हे लोक राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात पहा. आणि सर्वात शेवटी आपण उच्च किंवा धनिक लोक जे आहेत या धनिक लोकांच्याकडं होणार आहोत. आणि हे मित्रांनो साधारणपणे शहरापासून जसजसं आपण दूर जाऊ तसं अधिक श्रीमंत लोक त्या काळामध्ये तिथं राहायचे. हे आपण या सर्वच पाठीमागे पाहिलेल्या सिद्धांतामध्ये किंवा या सिद्धांतामध्ये आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते की धनिक लोक काय करायचे, ज्याला आपण गावठाण म्हणतो किंवा कोर भाग म्हणतो किंवा आपण त्याला व्यापार क्षेत्र म्हणतो किंवा लघु मोठे उद्योग क्षेत्र म्हणतो किंवा आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचं क्षेत्र म्हणतो, यापासून दूर शांत निवांत ठिकाणी राहण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि त्यांची वसाहत लांब या केंद्र भागापासून लांब असते. आणि त्यांच्या वसाहतीपासून सर्व शहरातील विभागाशी रस्ते कनेक्टेड असतात, त्याला आपण दळणवळणाची साधनं असं म्हणतो असतात. आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट की या श्रमिक लोकांची स्वतःची अशी वाहतुकीची सुविधा असते, स्वतःची अशी वाहनं असतात. पाठीमागच्याही क्लासमध्ये मी सांगितलं होतं की पूर्वी म्हणजे या ज्या काळात हे सिद्धांत मांडले त्या काळामध्ये श्रमिक वर्गांच्याकडं स्वतःचं असं वाहन असायचं नाही, तर फक्त श्रीमंत वर्गांच्याकडंच मित्रांनो वाहन असायचं. अगदी सायकल ही सुद्धा पूर्वीच्या काळी चैनीची गोष्ट होती. अगदी 100 वर्षापूर्वीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. किंबहुना आपण म्हणूया की 95 वर्षापूर्वीच्या या गोष्टी आहेत. तर त्या कालखंडामध्ये सायकलसुद्धा चैनीची वस्तू होती असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आहे. तर त्या कालखंडामध्ये फक्त धनिक लोकांच्याकडंच वाहनं स्वतःची असायची आणि ते स्वतःच्या वाहनानं अपडाऊन करायचे. अशा प्रकारे हे जे काही होमर हायट यांनी हा जो काही सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडलेला आहे. यांनी या सिद्धांतांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे. आणि ती महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती सांगितलेली आहे की अगदी पूर्वेकडील जे भाग असतात या शहराचे, त्या पूर्वेकडील भागामध्ये श्रीमंत लोक राहतात असं होमर हायटने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. तर शहराच्या साधारणपणे आपण इतर भागामध्ये विशेषतः दक्षिणेकडं असं म्हटलं तरी चालेल की गरीब लोक राहतात किंवा ज्याला आपण खालच्या वर्ग असं त्यांनी शब्द वापरलेला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास किंवा श्रमिक असे लोक दक्षिणेकडे राहतात असंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु काळाच्या ओघामध्ये इथं जरी यावरती अधिक जोर त्यांनी लिहिलं जरी असले, प्रस्तावनेमध्ये जरी असं लिहिलं असलं तरी प्रत्यक्ष आकृतीमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की लघु व मोठे उद्योगाच्या संपर्कात हे श्रमिक लोक राहतात. मात्र हे स्पष्ट त्यांनी प्रस्तावनेमध्ये केल्याप्रमाणे किंवा पूर्वपेटिकेमध्ये या सिद्धांताच्या सांगितल्याप्रमाणे की धनिक जे काही लोक आहेत किंवा उच्चवर्गीय जे लोक आहेत हे साधारणपणे शहराच्या पूर्व भागात राहतात. हे मात्र या आकृतीमध्ये स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या सिद्धांताच्या आपण अगदी शेवटी आता पोचलोय की सर्व गोष्टींचा आपण 5 विभाग आहेत. या 5 विभागामध्ये आपण पोचल्यानंतर शेवटी आपल्याला या सिद्धांताच्या जायचं आहे आणि तो म्हणजे गुण आणि दोष अशा प्रकारचा हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताच्या गुण दोषाकडे आपण जाणार आहोत. बर्गेस बरोबर पीटर मान व वॉल्टर फायरे यांनी या सिद्धांतामध्ये मित्रांनो काही जो बर्गेसचा जो काही सिद्धांत आहे या सिद्धांताला
काही तज्ज्ञांनी काय सुचवलेले आहेत, सुधारणा सुचवल्या आहेत. यामध्ये पीटर मान व वॉल्टर फायरे यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. यांच्या मते जी काही त्रिज्याखंडातील अंतर्गत भागामध्ये सामाजिक व भौगोलिक एकता अपेक्षित धरून हा सिद्धांत मांडला आहे. परंतु असे चित्र दुर्मिळ आढळते. C.R. शॉप यांच्या मते या सिद्धांतामध्ये केवळ निवासी क्षेत्रालाच जास्त महत्त्व दिले आहे आणि हायट यांच्या सिद्धांतावर बरेच आक्षेप असले तरी मित्रांनो हा सिद्धांत बराच वास्तव वाटतो. विशेषतः संयुक्त संस्थांमधील शहराच्या बाबतीत तो वास्तववादी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा जो काही सिद्धांत आहे, हा सिद्धांत मित्रांनो 1920 व 30 या कालखंडातील अभ्यासावरून जो काही सिद्धांत पुढे आला, समकेंद्र कटिबद्ध सिद्धांत बर्गेसने मांडलेला, त्याच्यामध्ये ज्या काही आक्षेप नोंदवलेले होते, ज्या काही दोष होते, जे काही अडचणी होत्या, त्या लक्षात घेऊन 1939 मध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा काही उणिवा आक्षेप दाखवण्याचा प्रयत्न तज्ज्ञ मंडळींनी केलेला असला तरी सुद्धा हा सिद्धांत त्या काळात म्हणजे संयुक्त संस्थांमधील किंवा अमेरिकेतील, अमेरिका आपण हा शब्द वापरतो, अमेरिकेतील त्या काळात जी काही शहरं होती त्या शहरांना हा तंतोतंत जुळणारा किंवा वास्तववादी वाटत होता. मग थोडेसे विभाग इकडं तिकडं झाले तरी चालेल, परंतु त्रिज्याखंड जी काही त्याचं पॅटर्न किंवा प्रारूप त्यावेळेस त्या शहरांच्या मधून आढळत होता असं या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घेतलेली आहे. आणि या सिद्धांतावरती एकच आक्षेप जाणवतोय की निवासी क्षेत्रावरती अधिक भर दिलेला आहे, आर्थिक गोष्टीवरती फारसा भर दिलेला नाही असं म्हटलेलं आहे. अर्थात आपण जेव्हा नागरी भूगोलाचा अभ्यासक म्हणून याकडं पाहतो तेव्हा आपण कसं पाहायचं आहे मित्रांनो हे समजून घ्या. या सर्व सिद्धांताचं एकत्रित असं आपण नॉलेज करून आपण योजना, नगरासंदर्भातल्या योजना किंवा नगराचा अभ्यास आपण जर विचारात घेतला तर अधिक चांगल्या प्रकारचं नगर नियोजन यातून आपल्यासमोर प्रकट होऊ शकतं. हे महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली तर आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं नगर नियोजन, नगर रचना, नगराची जी काही भविष्यकाळातील जी काही आपण नगर स्थापन होतील त्या दृष्टिकोनातून हे सिद्धांत उपयोगी ठरतील किंवा ठरणार आहेत मित्रांनो. आणि जे ऑलरेडी नगर आहेत त्यासाठी सुद्धा फार काही त्या नगरातून जी काही भूमी विभाजन आहे याचा बदल करता येत नसतो, परंतु काही सोयीसुविधेच्या दृष्टिकोनातून, त्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून, नगराच्या बाह्य भाग विकसित करत असताना आपण या गोष्टी विचारात घेऊ शकतो. हेही आपण यामध्ये लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग या सिद्धांताचे जे काही शेवटचा जो आक्षेपानंतर शेवटचा जो भाग आहे गुण दोष, ते एकाच वाक्यामध्ये आपण गुण आणि दोष सांगून आपण पुढं वाटचाल करणार आहोत. तर गुण या सिद्धांतानुसार नगरे वा शहरातील व्यापार क्षेत्र व निवासी क्षेत्र स्पष्ट होतात. हे अत्यंत चांगलं वैशिष्ट्य या सिद्धांताचं आहे की व्यापार क्षेत्र किंवा ज्याला लघु मोठे उद्योग आणि निवासी क्षेत्र यांचं एक साधारणपणे क्षेत्र किंवा विभाजन किंवा त्यांची असणारी जी काही रचना हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. हा या सिद्धांताचा
महत्त्वपूर्ण किंवा पॉझिटिव्ह भाग आहे किंवा गुण आहे, गुणवैशिष्ट्य आहे. दोष म्हटलं तर आत्ता आक्षेपामध्ये स्पष्ट झालेलाच आहे दोष. तो काय दोष की या सिद्धांतामध्ये केवळ आणि केवळ मित्रांनो निवासी क्षेत्राला अधिक प्राधान्य दिलेलं आहे असं या दोषामध्ये आपल्याला किंवा आक्षेपामध्ये सांगता येतं. आणखीन काही आक्षेपामध्ये किंवा दोषामध्ये असंही सांगता येईल की फक्त पूर्वेलाच या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे की फक्त पूर्वेलाच अधिक श्रीमंत लोक राहतात, शहराच्या पूर्वेला. अशी काही परिस्थिती सर्वच ठिकाणी आढळेल असं नाही आहे. त्या काळात साधारणपणे जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुरूप असं होमर हायटने हा त्रिज्याखंड सिद्धांत मांडलेला आहे. परंतु अशीच परिस्थिती सर्व ठिकाणी असेल असं नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि हा या सिद्धांतासंदर्भातला दोष ठरू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो अमेरिकन तज्ज्ञ होमर हायट यांनी जो काही 1939मध्ये त्रिज्याखंड सिद्धांत मांडला त्याचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि या ठिकाणी आपली वेळ ही संपलेली आहे. तेव्हा मित्रांनो इथं आपण थांबूया. धन्यवाद.